आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी तुकाराम बाबांनी मांडला कृष्णामाईच्या घाटावर ठाण। घाटावर परवानगी नाकारली, स्टेशन चौकात आमरण उपोषण सुरू। राज्यभरातील 1000हून अधिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी। सांगली राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या, त्यांच्या कामाला हात द्या या मागणीसाठी शुक्रवारी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा युवा प्रशिक्षणार्थींचे लढवय्ये नेते हबप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली येथील महापुरुषांना अभिवादन करत श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण सुरू केले। घाटावर उपोषण करण्यास राज्यांनी परवानगी न दिल्याने रात्री उशिरा तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रशिक्षणार्थींनी स्टेशन चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष निलेश वसावे, रायगडचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवार, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष पवन भड, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोबे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष भगवा कबाडी, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राहुल निमजे, वाशिमचे जिल्हाध्यक्ष नितीन चगदळ, नाशिकचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुनील उकरडे, सांगलीचे जिल्हाध्यक्ष तन्वीर पिंजारी, पुण्याचे जिल्हाध्यक्ष विवेक मोरे, लातूरचे निलेश कांबळे, अमरावतीचे भारती जाधव, साताऱ्याचे सूरज सर, परभणीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मोरे, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक येडे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष बळवंत हुड, बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश भगत, नांदेडचे जिल्हाध्यक्ष संतोष तेलंग, बीडचे जिल्हाध्यक्ष सोपांत संत, जालन्याचे जिल्हाध्यक्ष विश्वजित फुपाटे यांच्यासह युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागण्या मान्य करण्याच्या घोषणा आंदोलनकर्ते देत होते। तुकाराम बाबांच्या या लढ्याला प्रशिक्षणार्थी यांनी मोठे बळ दिले। पोलिसांनी विनंती केल्यानंतर बाबांनी उपोषणाचे स्थळ बदलले। कृष्णामाईपासून स्टेशन चौकापर्यंत शिस्तीत निघालेल्या युवा प्रशिक्षणार्थींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। आजचं नेमकं आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे आणि किती दिवस बसणार आहे, काय मागण्या? मुख्यमंत्री युवा कार्य पक्ष महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर 6 महिने त्या ठिकाणी त्यावेळेस मुदतवाढ मिळाली होती। त्यानंतर 5 महिन्याची मुदतवाढ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती। पण बघता बघता 11 महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे। मग 11 महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी 14 तारखेला मी मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं। त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही। म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही 11 महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे। आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमागे बसलेले बघितलं असतील की फक्त हे प्रमुख आहेत, हे संख्या नव्हे, प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा गट वाईज ग्रामपंचायत विभागमधले, जिल्हा परिषद विभागमधले, शाळेतले विभागमधले जे प्रमुख आहेत तेच या ठिकाणी आता उपस्थित आहेत। जर समजा सरकारने आमच्याकडे दखल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून जीवनत्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही। पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोर जाऊन फक्त मी एकटा ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात फक्त तरुण, मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी उगा येऊ नका, कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात। पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे सरकारना की आपण काही करा, कसंही करा, पण ह्या मुलांनी 11 महिन्यानंतर पुढं काय, ह्या मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्याकडे पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये 11 महिन्यानंतर हे पत्र कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही। मग 11 महिन्यानंतर ह्या मुलांनी नेमकं करायचं काय यासाठी हा न सुटणारा कोड आहे, मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे। माझी सरकार मायबापाला विनंती आहे, जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसं लाडका भाऊ योजना जी आहे ह्या मुलांना 6,000, 8,000 आणि 10,000 ह्या मुलांना कामाची गरज आहे। एकीकडे तुम्ही जे रिटायर झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेताय, त्या लोकांना पुन्हा कामावर बोलताय, त्या लोकांना पेन्शन देताय, त्या लोकांना विसार देताय। माझ्या पोराला फक्त 10,000 पगार द्या आहे, त्या ठिकाणी कायमचं स्वरूपी रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी ह्या ठिकाणी माझी आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।